नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती कच्च्या टोमॅटोची रेसिपी आहे। दाणे कुटून कच्चे टोमॅटोची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी आपण बघणार आहोत। तर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर कच्च्या टोमॅटोची भाजी आपण जे आहे दोन पद्धतीने बनवतो, एक चटणी वाटून आणि एक दाणे कुटून। तर दाणे कुटून ही रेसिपी मी दाखवत आहे। तर त्याच्यासाठी 3 कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत। सोबतच अर्धी वाटी जे आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे साहित्य घेतलेलं आहे। तर आता आपण काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत ते शेंगदाण्याचं कूट करणार आहोत। तर शेंगदाणे घालायचे आणि जे आहे 1 ते 2 फेरच घालायचा आणि असं जसं व्हिडिओमध्ये दिसतंय सेम पद्धतीने आपण जे आहे जाडं मोठं शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्यायचं। तुम्हाला दाखवते आहे मी, अशाच पद्धतीने कूट तयार करून घ्यायचं। जास्त बारीक केलं तर भाजी एकदम पिठल्यासारखी तयार होते। तर थोडं दाणे कुटून जे आहे जाडसरच आपल्याला जे आहे शेंगदाणे करायचे आहेत। तर सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि जे आहे कोथिंबीर घातलेली आहे, याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने जे आहे पेस्ट तयार करून घ्यायची आणि जे आपण टोमॅटो घेतलेले आहेत त्यांना जे आहे बारीक कट करून घ्यायचे। जसं व्हिडिओत दिसतो अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। जर तुम्हाला मिरच्या जे आहे वाटायच्या नसतील तर तुम्ही जे आहे लसूण आणि मिरची बारीक चिरूनही घेऊ शकतात। तर आता इथे जे आहे कच्चे टोमॅटो काटून झालेले आहेत। तर आता आपण कढई घ्यायची, कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं। तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालायचा। हिंग घातला की 1 टीस्पून जिरं घालायचं आणि 1 टीस्पून जे आहे मोहरी घालायची आणि छान जिरं मोहरी तळतळली की यामध्ये आपण जे आहे लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार केली होती ती घालायची। तर आता आपले जिरे मोहरी जे आहे छान तळतळले आहे। तर आपण जी पेस्ट तयार केली होती ती घातलेली आहे आणि जे आहे पेस्टलाही छान अशी कलसू देणार आहोत तेलामध्ये। तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये छान अशी कलसली आपली जी आहे मिरची आणि लसणाची पेस्ट की त्यामध्ये 1 टीस्पून जे आहे हळद घालायची आणि हळद जे आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि जे बारीक चिरलेलं टोमॅटो आहे ते घालायचं। ह्या जे टोमॅटो आहे याच्यामध्ये जे आहे तुरीची डाळही घातली जाते। तर तुम्ही जर तुरीची डाळही घालून हे टोमॅटो तयार करू शकतात, पण मी डाळ नाही घातलेली आहे। सिंपल पद्धतीने जे आहे कच्च्या टोमॅटोची भाजी तुम्हाला दाखवत आहे। तर आपण आता हे जे आहे कट केलेले टोमॅटोही घातलेले आहेत। तर आता जे आहे छान परतून घेणार आहोत तेलामध्ये आणि जे आहे टोमॅटोमध्ये मीठ घालणार आहोत जेणेकरून जे आहे टोमॅटो लवकर शिजतील। म्हणून इथे जे आहे चवीप्रमाणे आपल्या पद्धतीने मीठ घालायचं आणि झाकण ठेवायचं आणि जे आहे शिजवून घेणार आहोत टोमॅटोला। तर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। ही भाजी तुम्ही जे आहे चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात। खायला खूप टेस्टी लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने भाजी। आता झाकण ठेवून जे आहे टोमॅटो आपण 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत। तर तुम्हाला दिसतंच आहे आता आपले टोमॅटो शिजत आहे। तर अजून थोडे कच्चे आहेत हे टोमॅटो, तुम्हाला दाखवते मी। बघा थोडे असे कचवटच आहे, म्हणून आपण जे आहे थोडं परत 1 ते 2 मिनटं हे टोमॅटो शिजवून घेणार आहोत। तर परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं छान असे टोमॅटो शिजवून घ्यायचे। तर जर तुम्हाला माझी टोमॅटोची भाजी आवडत असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच रेसिपी बघायला मिळतील। तर इथे 2 ते 3 मिनटं परत झालेले आहेत, तुम्हाला दाखवते मी। आता आपले जे टोमॅटो आहे छान असं शिजलेलं आहे, तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये। तर या पद्धतीने हे टोमॅटो शिजवून घ्यायचं, छान मऊ करून घ्यायचं। किती छान असं टोमॅटो शिजलेलं आहे। तर आपण जे शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते घालणार आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता। तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर कमी घालायचं किंवा अर्ध्या वाटी शेंगदाण्याचं कूट घातलं पूर्ण तरी चालेल। तर इथे कूट घातलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर ह्या भाजीमध्ये तुम्ही गरम पाणीही घालू शकतात, पण मी थंडच घातलेलं आहे। तर जे आहे कूट घातलेला आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता जे आहे छान असं आपल्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात। तुम्ही अशीही भाजी खाऊ शकतात पाणी न घालता, अशी भाजी खायला खूप छान लागते।
जर तुम्हाला पातळ भाजी खायची नसेल तर तुम्ही अशी सुकी भाजीही खाऊ शकतात. तर आपल्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची पाण्याची. तर तुम्हाला दाखवते मी ह्या पद्धतीने जे आहे, मी इथे जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर छान अशी उकळी येऊ द्यायची 3 ते 4 मिनटं मंद आचेवरती आपल्या भाजीला. तर तुम्हाला दिसतंच आहे आपल्या भाजीला छान अशी उकळी येत आहे. तर अशी उकळी येऊ द्यायची. ही भाजी तुम्ही जी आहे ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा चपाती भातासोबत खाऊ शकतात. सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारी अशी ही भाजी आहे. तर छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण जे आहे कोथिंबीरने गार्निश करणार आहोत भाजीला. तर उकळी आलेली आहे छान भाजीला आणि कोथिंबीरही घातलेली आहे. तर झटपट अशी टोमॅटोची भाजी झालेली आहे, तयार झालेली आहे. तुम्ही जे आहे चपातीसोबत एन्जॉय करू शकतात. तर जर तुम्हाला माझी टोमॅटोची भाजीची रेसिपी आवडली असेल दाणे कुटून, तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच माझ्या रेसिपीज बघायला मिळतील. धन्यवाद.